नमस्कार, आपण पाहत आहात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्र। चला तर जाणून घेऊया दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। यवतमाळ शिक्षकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा। यवतमाळ जिल्हा परिषद समोर शिक्षक संघटनांचं उपोषण दसऱ्यापासून सुरू। पदोन्नती, वेतन श्रेणी, बदल्या अशा अनेक मागण्या प्रलंबित। 10 दिवस झाले पण एकाही अधिकाऱ्यांनी भेट दिली नाही। शिक्षकांमध्ये संताप। मनसे जिल्हा अध्यक्ष देवा शिवरामवार आणि अनिल ममतापुरे यांनी उपोषणस्थळी भेट देत पाठिंबा जाहीर केला। प्रश्न निकाली न काढल्यास मनसेचा इशारा। शिक्षण अधिकाऱ्यांना घेराव, आंदोलन करू। शिक्षण अधिकारी मिश्रा यांनी 15 दिवसात सर्व मागण्या निकाली काढण्याचं आश्वासन दिलं। महेंद्र वेरुळकर, महेश सोनेकर, नरेंद्र परोपटे आदी शिक्षक आणि मनसे कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग। पाहूया पुढील बातमी। नाशिक बोरगाव चेकपोस्टवर अवैध वसुलीला ब्रेक। महाराष्ट्र मोटर मालक कामगार वाहतूक संघटनेचा दणका। बोरगाव चेकपोस्टवरील अवैध वसुली थांबवली। वाहन चालकांकडून होणाऱ्या जादा पैशाच्या वसुली विरोधात संघटनेचे राज्याध्यक्ष सचिन जाधव आणि संपर्क प्रमुख विनायक वाघ यांच्या पुढाकाराने संबंधित अधिकाऱ्यांशी थेट चर्चा। मोटर वाहन निरीक्षक निलेश डहाके आणि जमीर तडवी यांनी दिली ग्वाही। शासकीय शुल्काशिवाय एकाही वाहनधारकाकडून वसुली होणार नाही, संघटनेनं दिली चेतावणी। पुन्हा वसुली झाली तर आंदोलन आणि कायदेशीर कारवाई। संघटनेचे अनेक पदाधिकारी यावेळी होते उपस्थित। पाहूया पुढील बातमी। फुलंब्री पालगावात शेततळ्यात पाय घसरून शेतकऱ्याचा मृत्यू। फुलंब्री तालुक्यातील पालगावात शेततळ्यात पाईप काढताना शेतकरी किशोर तेजवाल जाधव वय वर्ष 45 यांचा पाय घसरून मृत्यू। घटनेत किशोर जाधव शेततळ्यात बुडाले। तात्काळ रेस्क्यू करून रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी मृत घोषित केलं। ते आई वडिलांचे एकुलते एक पुत्र, पत्नी, 2 मुले, वयोवृद्ध पालकांचा आधार हरपला। किशोर जाधव हे भाजपचे बूथ प्रमुख आणि सामाजिक कार्यात सक्रिय होते। त्यांच्या अचानक जाण्याने गावात हळहळ। फुलंब्री पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। अग्निशामक दलाच्या मदतीनं मृतदेह बाहेर काढण्यात आला। पाहूया पुढील बातमी। वसमतमध्ये ईव्हीएम हटावचा जोरदार नारा। वसमत येथे विविध संघटनांकडून जोरदार जेल भरो आंदोलन। भारत मुक्ती मोर्चा, बौद्ध जन क्रांती मोर्चा, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, बंजारा मुक्ती पार्टी आणि राष्ट्रीय किसान मोर्चा यासह अनेक संघटनांचा सहभाग। ईव्हीएम हटाव, पारंपरिक मतदान पद्धती पुन्हा लागू करा अशी आंदोलकांची जोरदार मागणी। ईव्हीएममुळे लोकशाहीच्या मूलभूत अधिकारांवर गदा येत असल्याचा गंभीर आरोप। या आंदोलनात रघुनाथ गवंडे, मुझफर बंडे, बालाजी कांबळे, कानोडे पाटील, सुनील चोरे, राजाभाऊ वानखडे, सुरेश मोरे, रमेश भोसले यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती। लोकशाहीच्या रक्षणासाठी लढा सुरूच राहणार असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला। पाहूया पुढील बातमी। अकोला 400 महिला टाळकऱ्यांच्या हरिनाम गजरात शिव महापुराण कथेची सांगता। दानपूर नगरीत कालंका माता मंदिरासमोरील सभागृहात चैत्र नवरात्र व माता जन्मोत्सवानिमित्त शिव महापुराण कथेचं आयोजन। 7 दिवस चाललेल्या संगीतप्रेमी प्रवचनामध्ये हरिभक्तपरायण शुभम महाराज देशमुख यांनी शिवसती विवाह, तारकासूर वध, गणपती जन्म, 12 ज्योतिर्लिंग कथा यासह अनेक अध्याय कथन केले। रामनवमीला प्रभू श्री राम जन्मोत्सव, सात्विक कालंका माता व परमहंस रामचंद्र बाबा यांचा जन्मोत्सव साजरा। दुपारी महाप्रसादानंतर 400 महिला टाळकरींच्या हरिनाम गजरात शिव महापुराण ग्रंथ व चरण पादुकांची पालखी मिरवणूक। या पालखी मिरवणुकीत संत रूपलाल महाराज महिला मंडळ, बाल वारकरी व अनेक ग्रामस्थ सहभागी। पाहूया पुढील बातमी। नवसाला पावणारा ज्योतिबा 350 किलोमीटरचा पायी प्रवास। धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील मसला खुर्द गावातून 31 मार्च रोजी निघालेल्या पायी दिंडीने आज ज्योतिबा डोंगर गाठला। 75 भाविकांचा पायी प्रवास सुमारे 350 किलोमीटरचं अंतर पार करत ज्योतिबाच्या चरणी नवस पेटण्यासाठी दाखल। दिंडीतील भाविक हालोंडी इथल्या सुनील पायगोंडा पाटील यांच्या हॉटेलवर थांबले होते। तिथे भाविकांना महाप्रसादाचं आयोजन। दिंडी प्रमुख पप्पू गोसावी, पवार महाराज आणि चालक नानासाहेब शिंदे, अंगद नरवडे, दिगंबर जाधव, उत्तरेश्वर खराडे, बाळासाहेब पाटील यांचे मोलाचे योगदान। उद्योगपती रामेश्वर शिवाजी खोराडे यांचे विशेष सहकार्य। तर पाटील कुटुंबियांसह अनेक ग्रामस्थांनी भाविकांना सेवा दिली। सूर्यप्रखर उन्हातही श्रद्धेचा सागर उसळला आणि नवसाला पावणारा ज्योतिबा आज भाविकांच्या मनात विराजमान झाला। पाहूया पुढील बातमी। छत्रपती संभाजीनगर सोयगावच्या विश्रामगृहाला सांडपाण्याचा विळखा। सोयगाव जिल्हा परिषद विश्रामगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ साचलं सांडपाणी। अतिथींना वाट शोधत प्रवेश।
नगरपंचायतीच्या पाणी साठवणूक टाकीचा ओव्हरफ्लो निचरा न झाल्याने रस्त्यावरच तळ साचला आहे. फक्त 3 महिन्यापूर्वी 50 लाखाची डागडुजी झालेली संरक्षक भिंत आता कोसळण्याच्या मार्गावर. सांडपाणी थेट विश्रामगृहाच्या भिंतीवर, त्यामुळे संरक्षक भिंतीला तडे जाण्याची भीती व्यक्त होत आहे. बांधकाम विभाग आणि नगरपंचायत दोघांचेही दुर्लक्ष. गेल्या अनेक दिवसापासून तक्रारी असूनही कारवाई शून्य. पाहूया पुढील बातमी. नाशिकमधील सिडकोत खळबळजनक घटना. सिडकोतील त्रिमूर्ती चौकात प्रेम प्रकरणातून तरुणावर 4 ते 5 अल्पवयीन मुलांचा जीवघेणा हल्ला. चोपर आणि कोयत्याचा वापर, तरुण गंभीर जखमी. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस घटनास्थळी. वरिष्ठ निरीक्षक राकेश हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीची कारवाई. 2 विधी संघर्षित मुलांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. स्कूटीच्या डिक्कीतून चोपर जप्त. हल्ल्यात याच शस्त्राचा वापर केल्याचा संशय. 6 ते 7 जणांचा सहभाग असल्याची माहिती. परिसरात भीतीचं वातावरण. नागरिक संतप्त. पोलिसांचा तपास सुरू. उर्वरित संशयिताचा शोध सुरू असून आणखीन धक्कादायक खुलाशाची शक्यता. पाहूया पुढील बातमी. नाशिकमध्ये शेळ्या बोकड चोरणारे चोरटे जेरबंद. अंबड पोलीस ठाणे हद्दीत झालेली चोरी. शेळ्या आणि बोकड चोरणारे 2 चोरटे अखेर गुन्हे शाखा युनिट 2च्या जाळ्यात. गुप्त माहितीच्या आधारे लेखानगर परिसरात पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट गाडीचा गुन्हे शाखेचा सापळा. दोघांना ताब्यात. पकडले गेलेले आरोपी तोहिद उर्फ अमन खाटिक आणि मनी बहादूर यादव दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. 7 लाख किमतीची पांढरी स्विफ्ट कार जप्त. चोरीची कबुली दिल्यावर अंबड पोलीस ठाण्यातील गुन्हा उघडकीस. संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त प्रशांत बच्चाव, सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट 2ची यशस्वी कामगिरी. पाहूया पुढील बातमी. अकोला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव अर्धवट. नगर परिषदचा हलगर्जीपणा. नगर परिषदने 14व्या वित्त आयोगातून उभारलेल्या सार्वजनिक संकुलावर छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव देण्यात आलं, पण सध्या त्या फलकावरील नाव अर्धवट आणि अस्पष्ट. रंग उडाल्याने छपाई गायब झाली असून यावरून नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण. नागरिक म्हणतात महाराजांचं नाव ठळकपणे दिसणं ही भावनिकच नव्हे तर सामाजिक जबाबदारी. तातडीनं दुरुस्त न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. पुन्हा भेटूयात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्रात. तोपर्यंत आपण पाहत राहा रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्र. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.